हे गाइस, वेलकम बैक अगेन टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण एका नवीन विषयावर चर्चा करणार आहोत. तर विषय असा आहे की यूट्यूब चॅनल तर आपण सुरू केलेलं आहे. कंटिन्यू आपण व्हिडिओ अपलोड्स पण करत आहोत, व्ह्यूज पण येत आहे. तर आजचा विषय आपला असा असेल की कन्सिस्टन्सी आपली कशी मेंटेन ठेवायची व्हिडिओमध्ये आपल्याला. तर आज मेन टॉपिक आपला हा आहे. तर मला या 2 महिन्यामध्ये काय काय फेस करावं लागलेलं आहे मी तुम्हाला आज शेअर करणार आहे. कन्सिस्टन्सी, मोटिवेट कसं राहायचं आपल्याला, कारण की ज्यावेळेस आपण व्हिडिओज बनवता त्यावेळेस अपलोड करता आणि जर व्ह्यूज येत नसतील तर आपण कुठेतरी डिमोटिवेट होता आणि आपल्याला असं वाटतं की आपण परिश्रम करतो आहे ते व्यर्थ जात आहेत असं आपल्याला स्वतःला फील होतं आणि आपण यूट्यूब बंद करण्याचा मार्ग निवडतो आणि बंद करण्यापेक्षा आपण व्हिडिओज अपलोड करत नाही. आणि ज्यावेळेस व्हिडिओज आपण अपलोड करू त्याच्यानंतर जर व्ह्यूज जर जास्त येत असेल तर आपल्याला अजून मोटिवेशन्स भेटतं. पण गाईज, इनिशियली कुठल्याही यूट्यूबरला, जे आज मोठमोठाले यूट्यूबर्स आहेत, त्यांना इनिशियली ह्या प्रॉब्लेम फेस करावाच लागलेला आहे. तर मी माझं पर्सनल आज सांगतो आहे की आज मी रॉयल एनफील्ड बाईक वॉश केलेला आज व्हिडिओ मी अपलोड केला आणि सकाळपासून मला 36 ते 50पर्यंतच मला व्ह्यूज आलेले आहेत. सो लाईक समथिंग 6-7 आहेत. तर यात आपल्याला डिमोटिवेट व्हायचं नाही आहे. आपल्याला 0 जरी व्ह्यूज आले तरी व्हिडिओज अपलोड करत राहायचे आपल्याला. त्यामागचं कारण काय होतं, डे बाय डे तुम्हाला मोटिवेट तुम्ही स्वतःलाच मोटिवेट करत आहात. याचा अर्थ असा होतो 0 जरी व्ह्यूज आले तरी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यूली अपलोड करत राहा. तर माझ्या आजच्या व्हिडिओचं इम्प्रेशन्स 1K होतं, 1000च्या वर गेलेलं होतं. पण जस्ट 38 ते 40 लोकांनीच माझा ते व्हिडिओ बघितलेला आहे. सो मे बी आपले ते सबस्क्रायबर्स असतील काहीतरी. पण याचा अर्थ असा नाही की जर व्ह्यूज आले आणि मी यूट्यूब सोडून द्यायचं का, नाही, अजिबात नाही. सो मित्रांनो, आपल्याला ॲटलिस्ट 1 ते 2 वर्ष आपल्याला या फील्डमध्ये काम करावं लागतं. आपण बघा, कुठलंही एज्युकेशन घेता त्यामध्ये समजा डिप्लोमा असेल तर 2 इयर्सचा असतो आणि ग्रॅज्युएशन असेल तर 3-4 वर्षाचा असतं. सो मित्रांनो, 4-4 वर्ष आपण ज्यावेळेस डिग्री घेऊन नंतर त्याच्यानंतर आपण मार्केटमध्ये उतरतो आणि जॉब करतो, मग आपल्याला इनिशियली सॅलरी फार कमी असते. सो तसंच यूट्यूबचं पण आपण एक गृहीत धरूयात की आपल्याला ॲटलिस्ट यूट्यूबवर 1-1.5 वर्ष विदाऊट एनी इन्कम आणि विदाऊट एनी इंटेन्शन आपल्याला सतत काम करत राहावं लागणार आहे. कशाचीही इच्छा धरायची नाही आपल्याला आपलं एवढंच काम आहे की आपल्याला जास्त आपले 100% आपल्याला द्यायचे, व्हिडिओमध्ये क्वालिटी ठेवायची, व्हिडिओची एडिटिंग चांगली करायची आणि व्हिडिओ अपलोड करायचे. सो यूट्यूबचा क्रायटेरियाच आहे की ब्रॉडकास्ट युअर सेल्फ, रेकॉर्ड करा आणि टाकत राहा. सो तुम्ही म्हणजे जर तुमचं ब्लॉगिंग चॅनल असेल तर तुम्ही इम्प्रूव्हमेंट डे बाय डे करतच आहात ना. जसं की माझं एक्झाम्पल, आता मी हळूहळू माझ्या एडिटिंगमध्ये फरक पडतो आहे, क्लॅरिटी येत आहे माझ्या व्हिडिओमध्ये, ऑडिओ क्वालिटी चांगली झालेली आहे. ते हळूहळू आपल्याला गोष्टी समजतच राहतात. आणि मित्रांनो, सांगण्याचा एकच माझा तात्पर्य आहे की शेवटपर्यंत यूट्यूब सोडू नका. आणि मला वाटतं की मी तर सोडणारच नाही, मी कंटिन्यू करणार आहे. आता सध्याला आपल्याला जर मोटिवेशन भेटत नसेल, आपले व्ह्यूज येत नसतील, लाईक येत नसतील किंवा सबस्क्रायबर वाढत नसतील आपले, तर अजिबात काळजी करायचं कारण नाही. एक दिवस येईल की एखादा व्हिडिओ आपला व्हायरल होईल, त्यामध्ये सगळी कसर आपली त्या व्हिडिओमधून पूर्ण होईल. जसे की आपले सबस्क्रायबर पण होऊन जातील, आपला वॉच टाईम पण पूर्ण कवर होऊन जाईल. त्यामध्ये फक्त कंटिन्यू, कारण की कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करत राहा. आजचा मला वाटते की हा फार महत्त्वाचा विषय आहे सगळ्यांसाठी, कारण की फार छोटे छोटे यूट्यूबर्स आहेत माझ्यासारखे की जे डिमोटिवेट स्वतः होऊन जातात. आपण फार लोकांचा विचार करतो, म्हणजे मोठ्या मोठ्या यूट्यूबरचा विचार करतो की त्यांना व्हिडिओ अपलोड केल्याच्यानंतर लगेच 10,000-15,000 व्ह्यूज भेटतात विदिन 5 मिनिट्स 10 मिनिट्समध्ये. तर ती पण एक वेळी येईनच आपली, फक्त आपल्याला कंटिन्यू राहणं गरजेचं आहे.
आणि असे शॉर्ट व्हिडिओ आपण बनवत राहू आणि अपलोड करत राहू विदाऊट कुठल्याही आपण एका व्ह्यूजचं इंटेन्शन ना सबस्क्रायबरचं इंटेन्शन आपण गृहीत न धरता आपण आपलं काम करत राहूयात आणि असेच व्हिडिओ नवीन पोस्ट करूयात. तर आजचा माझा छोटासाच हा व्ह्यूज बद्दल होता व्हिडिओ. सो कीप सपोर्टिंग गाईज. तुमचे खूप आभार मानतो मी की मला तुम्ही चांगला प्रतिसाद हळूहळू का होईना पण देत आहात. सो मित्रांनो, भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.